नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सोपी अशी रेसिपी कांदा पोहे. पण एखाद वेळेस काय होतं, किती लोकांसाठी किती पोहे घ्यायचं याचं प्रमाण किंवा अंदाजच कळत नाही. तर आज आपण इथे परफेक्ट प्रमाणात कांदा पोहे बनवणार आहोत. नाही वातट होणार, नाही चिवट, लगदासुद्धा अजिबात होणार नाही. अगदी दुपारपर्यंत ठेवले तरीसुद्धा. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण पोहे भिजवून घेऊयात. तर यासाठी एका चाळणीमध्ये मी आधीच पोहे काढून ठेवले. किराणा आणतानाच पोहे मी असे घालून डब्यात किंवा बरणीत असे भरून ठेवते. म्हणजे ऐनवेळेस जर घाई गडबडीत पोहे काढायचे असले तर पुन्हा ते साफ करावं लागत नाही, म्हणून निवडून चाळून गाळूनच ठेवले आहेत. तर किती लोकांसाठी किती पोहे घ्यायचे? तर पोहे घेताना काय करायचं, प्रत्येकी एक अशी गच्च भरून मूठ घ्यायची. अगदीच छोटीशी मूठ नाही घ्यायची किंवा नसेल तसं कळत तर अंदाजे असे हे गोळे करून घ्यायचे मुठीपेक्षा जास्त. इथे मी 3 लोकांसाठी बनवते. तर हे पहा, 3 ठिकाणी असे 3 भाग करून घेतले, म्हणजे 3 लोकांसाठी बरोबर पोहे होतील. किंवा तसंही कळत नसेल तुम्हाला, मूठ लहान असेल तर अशी एवढीशी मूठ असेल तर एवढीशीच पोहे होतील. म्हणून काय करायचं, तर लहान मूठ असेल तर अशी 2 वेळा मूठ भरून घ्यायची. हे पहा, एवढी आणि अजून पुन्हा एवढी. तर अशा 2 मूठ पोहे घ्यायचे म्हणजे बरोबर येतात. नवशिक्यांसाठी सांगते, जी आपली नाश्त्याची प्लेट असते ती भरून तरी पोहे मग देता येतात. आपला पोहे घेताना अंदाज अजिबात चुकत नाही. तर इथे पोहे मी असे हे धुवून घेतलेत. हे पहा, आणि पाणी यातील सर्व निथळून घेतलं. 1-2 पाण्याने चांगले पोहे हलक्या हाताने धुवून पाणी निथळून घेतल्यावर यात आता घालूयात चवीनुसार मीठ आणि यासोबतच अर्धा चमचा एवढी साखर. यामुळे काय होतं की पोहे जास्त वेळ असे मऊच राहतात, अगदी वातट होत नाही. आणि आता यात घालूया अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस. लिंबाचा रस आणि साखरेमुळे पोहे अजिबात वातट, चिवट किंवा असे कडक झाल्यासारखे होत नाही. बराच वेळ पोहे असेच मऊसूत राहतात. यासोबतच अगदी थोडीशी हळद घातली. आपण फोडणीतही घालणार आहोत. इथे अगदी पाव चमचा एवढीच हळद घातली किंवा 2 ते 3 चिमूट एवढीच. आणि आता चवीनुसार मीठ, हळद, साखर, लिंबाचा रस चांगला पोह्यांना लावून घेतला. सर्व हे मिक्स करून घेतलं आणि 5-10 मिनटं आपण हे असंच ठेवूयात किंवा कांदा चिरेपर्यंत. तर इथे चिरण्याच्या साहित्यामध्ये घेतले आहे मी 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 3 ते 4 हिरवी मिरची किंवा तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे, कोथिंबीर आणि 1 मध्यम आकाराचा बटाटा. टोमॅटो आणि बटाटा नसेल आवडत, नाही घेतला तरीही चालेल, पण यात अजून भाज्या ॲड केल्या की मस्तच होतात पोहे. तुम्ही हिरवे मटारही घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी एवढे शेंगदाणे, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 2 ते 3 लसण पाकळ्यांचे असे बारीक काप करून घेतले. लसण नसेल आवडत, नाही घातला तरीही चालेल, पण लसणाचा स्वाद पोह्यांमध्ये अगदी चिवड्यासारखा येतो आणि मस्त लागतात. एकदा करून पहा, नक्कीच आवडेल. तर आता कांदा मी इथे वरची साल काढून धुवून पुसून घेतला होता. वरचा जो कडक भाग आहे तो काढून घेतला आणि कांदा आता चिरून घेऊयात. तुम्ही इथे लांब, उभा, पातळही कांदा ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी जास्त बारीकही नाही किंवा अगदी जाडही नाही, मध्यम असा कांदा चिरून घेते. तर हे पहा, या पद्धतीने मी दोघंही कांदे इथे चिरून घेते. त्यानंतर आता मिरची ही बारीक कापून घेऊयात आणि बटाटासुद्धा इथे पातळ आणि बारीक असाच मी कापून घेते, म्हणजे बटाटाही मग लवकर शिजतो. अगदी पातळ अशाच बटाट्याच्या फोडी केल्या आहेत आणि त्याहूनही बारीक असा चिरून घेतला आहे. आता कोथिंबीर आणि टोमॅटोसुद्धा याच पद्धतीने चिरून घेऊयात. तर इथे मी टोमॅटोही चिरून एका प्लेटमध्ये काढून घेतला. आता गॅसवर कढई ठेवून घेऊयात. यात घालूया मोठा पाव चमचा एवढे तेल. 3 लोकांसाठी बनवते, तर मोठा जो चमचा असतो तो पाव चमचा एवढे तेल घेतले आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता. त्यानंतर यात मोहरी घातली. मोहरी चांगली फुटू द्यायची आणि मग नंतर जिरेही चांगले फुलल्यावर आता जे आपण 2-3 लसण पाकळ्याचे बारीक असे काप करून घेतले होते ते घालूयात आणि लसणासोबतच शेंगदाणेही घालूयात. म्हणजे लसणासोबतच शेंगदाणेही मस्त साल तडकेपर्यंत चांगले परतवून घेऊयात. तर लसूणही मस्त शेंगदाण्यासोबत लाल लालसर होतो.
लसूण मस्त असा लालसर होत आला की समजायचं शेंगदाण्याची ही वरची साल मग तडकायला लागते. तर हे पहा, तुम्हाला एक शेंगदाणा जवळून दाखवते. तर हे पहा, वरची साल अशी याची निघाली आहे. मस्त असा हा शेंगदाणा अगदी साल तडकेपर्यंत आपण लालसर करून घेतलेत. अगदी कुरकुरीत असे हे शेंगदाणे या तेलात तळले गेले आहेत आणि लसूणही मस्त लालसर झाल्यावर आता यात घालूया कापलेली हिरवी मिरची, यासोबतच चिरलेला कांदा आणि बटाटेसुद्धा. चिरलेला बटाटा, कांदा, मिरची घातल्यावर मध्यम आचेवर हे चांगलं परतवून घेऊयात. बटाटासुद्धा अगदी मऊसूत शिजला जातो आणि कांदाही चांगला गुलाबी रंगावर परतत येतो बटाट्यासोबतच. आता मस्त असं 1-2 मिनटं मी चांगलं परतवून घेतलं. गॅस आता मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण. आता 1-2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून घेतले. तर हे पहा, बटाटा आपला अगदी मऊसूत असा शिजला आहे आणि कांदाही मस्त गुलाबी रंगावर लालसर असा परतला गेला आहे. तर जवळून तुम्हाला बटाटा दाखवते कितपत शिजला. तर हे पहा, अगदी हाताने बोटाने मॅश होतोय इतका मऊसूत असा बटाटा शिजला आहे. यात आता वरून घालूया चिरलेला टोमॅटो, थोडीशी फोडणीत कोथिंबीर, यासोबतच अर्धा ते पाव चमचा एवढी हळद. आपण आधीही पोह्यांना हळद लावली आहे म्हणून थोडीशी हळद घालूयात. फोडणीत हळद घातल्यावर मस्त असा पोह्यांना रंग येतो. सर्व हे मिक्स करून घेऊयात. मध्यम आचेवर मस्त असं काही सेकंदांसाठी हे परतवून घेतलं पुन्हा आणि त्यानंतर आता घालूया यात हळद, मीठ, लिंबाचा रस लावलेले पोहे आणि मध्यम आचेवर आता हे पोहे एकसारखे उलटपालट करून घेऊयात. मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले हे पोहे परतवून घ्यायचे. 1-2 ते 3 मिनटं किंवा 3 ते 4 मिनटं एकसारखं हे मस्त परतवून घ्यायचे. अजिबात हे पोहे वातट, चिवट किंवा लगदासुद्धा होत नाही. आपण लिंबाचा रस, साखर लावून घेतली त्यामुळे पोहे बराच वेळ असे टिकून राहतात. तर तुम्ही पाहू शकता, अगदी लगदा दिसत नाही आहे किंवा अगदीच असे कडक नाही झालेले. मस्त अशी सुटसुटीत आणि मऊसूत पोहे दिसत आहेत. आता मंद आचेवर 1 मिनटं असंच राहू देऊयात आणि त्यानंतर घालूयात वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर. गॅस आता बंद करूयात आणि गरमागरम मऊसूत कांदा पोहे सर्व करूयात. एकदा या पद्धतीने करून पहा, अजिबात पोहे वातट, चिवट होणार नाहीत किंवा लगदासुद्धा नाही. तर हे पहा, सुटसुटीत असे पोहे पडत आहेत आणि तेवढेच मऊसूत. लिंबाचा रस आणि साखरेचा ओलावा बराच वेळ टिकून राहतो म्हणून हे पोहे अगदी दुपारपर्यंत जरी राहिले तरीसुद्धा कडक, वातट, चिवट होणार नाहीत. यात आपण बटाटाही घातला आहे तर तोही दाखवते. तर हे पहा, अगदी हाताने प्रेस होतो आहे, अगदी हाताने चुरल्या जात आहे इतपत बटाटा शिजला आहे आणि शेंगदाणेसुद्धा तेवढेच कुरकुरीत असे आहेत यात. तर हे पहा, रंगत दिसतो आहे अगदी लालसर. कांदा आणि बटाट्यासोबत अजून आपण तसेच शेंगदाणे ठेवले तळून न घेता. तळून घेतल्यावर अजून पुन्हा वरून टाका असं न करता झटपट असे कांद्यासोबतच शेंगदाणेही राहू दिले तरीसुद्धा वातट होत नाही. अजून यात ताजा हिरवा मटारही घालू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.